हॅलो मी संध्या कुलकर्णी. चला म्हटलं आज जाऊया. गजानन महाराजचा प्रकट दिन आहे ना, तर आता चालली आहे मंदिरात. दाखवते मी तुम्हाला मंदिरातलं. चला आता जाऊया मंदिरात. महाप्रसाद पण असतो. म्हटलं बघू कसं काय, तशी किती गर्दी आहे काय तसं बघते. चला आता जाते बरं का मी. चला दर्शन घ्या आता. मंदिर छान आहे. गर्दी खूप असते. आज प्रकट दिन आहे म्हणून एवढी गर्दी असते. एवढी गर्दी नसते. मी दाखवते तुम्हाला मूर्ती आता. छान आहे मूर्ती. हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आता मी तुम्हाला बाहेरून परिसर दाखवते. महाप्रसादाला जाऊया. बघा हे मंदिर आहे. दर्शन झालंय आमचं. दर्शन बघा पण ते आम्ही तिकडल्याच्या साईडला गेलो ना, म्हणून मंदिर दाखवता नाही आलं. म्हटलं आता तुम्हाला मंदिर दाखवतो. चला दर्शन झाले. आता महाप्रसाद घेऊ. आता कोण सोबत दिसते की नाही मला काय अगदीच थोडा द्या. चला प्रसाद घेतला. आता महाप्रसादाची गर्दी ही सगळी रांग जी आहे ही महाप्रसादाची आहे सगळी. नमस्कार. सर्व गजानन भक्तांना मंदिराची विनंती आहे. कृपा करून प्रसाद पोट भरून खावा. वाया घालू नका. प्रत्येकाला प्रसाद पूर्णपणे मिळाला पाहिजे. महाप्रसादाची वाया घालू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.
याचा सर्वांनी जाण ठेवून कृपया वाया घालवू नका ही नम्र विनंती. धन्यवाद. आता आम्ही रांगेत उभा आहे महाप्रसादाच्या. रांग मोठी आहे. मंडप वगैरे घातलेला आहे इथे. हा बाहेरचा परिसर आहे सगळा. रांग खूप मोठी आहे. दाखवते मी तुम्हाला. आता सुरुवात आहे ना. आणि हा बाहेरचा परिसर. जेवायचे पूर्ण अशी रांग आहे. गर्दी कमी होऊन जाईल. 9:30 2 मिनिटं थांबा. आजा किती रुपये असं असते महाप्रसाद. चालूच असतो म्हणजे इकडचा स्वयंपाक चालू आणि इकडे जेवणारे सगळे जेवणारे सगळे जेवणारे. गर्दी असते ना. आणि बसायला थोडी जागा नाही. जागा म्हणजे कसं उन्हात बसावं लागेल आम्हाला म्हणून म्हटलं नको. त्याला दर्शन झालं छान. गर्दी होती पण झालं छान दर्शन. प्रसाद पण घेऊन घेतला. आता घरी खायचं आहे प्रसाद. इथे काही प्रसाद खाल्ला नाही आम्ही. आता घरी चाललो आहे. प्रसाद आता घरीच खायचं. गर्दी खूप. आणि पाणी खरं म्हणजे काय ग्लास वगैरे जेवताना पाणी वगैरे लागलं तर मग नको म्हटलं म्हणून आम्ही घरीच प्रसाद आता घेऊन चाललो. गर्दी खूप आहे. आज रविवार असल्यामुळे काय झालं गर्दी खूप झाली सगळीकडे. चला आता जाऊया घरी. चला. ऊन पण खूप आहे. ऊन खूपच आहे. चला चालूया आता घरी. जवळ फार काही नाही आहे घरापासून लांब असं तरी पण नाही आलं. आता हळूहळू निघतोय घरी. आज संडे असल्यामुळे फार गर्दी. रस्त्यानं पण गर्दी आणि लहान मुलं वगैरे फारच गर्दी आहे सगळ्या रस्त्यानं. आता चालतोय घरी. नाही 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 इकडनं जाऊया आपलं. फुटपाथवरूनच जाऊया. इकडनं तिकडनं सगळीकडून गाड्या लागलेत. जायला रस्ता नाही आहे.
म्हणून चला आली आली. गर्दी आहे की, गर्दी खूप आहे. ओळखीचे भेटत आहे सगळे तसं त्याला चालले. चला हां फोटो काढ. चला इथे ना बहुतेक जवळ आहे मंदिर, काही फार लांब नाही. त्याच्यामुळे बरेच जण म्हणजे मग आणि आज संडे त्यामुळे मग मुलांनाही सुट्टी, मग प्रसाद तिथेच घ्यायचा. तिथेच बरेच जण बसतात, लहान मुलांना घेऊन गार्डनसारखं छोटंसं आहे. मग तिथेच बसायचं आपलं आणि तिथेच खायचं असं असं. मग मुलं म्हणून मग लहान मुलांची आज मजा आहे. तिथेच आपला घेतला प्रसाद निघाला असं तसं होतं. तरी आम्ही लवकर आलो, फार उशीर नाही झाला आम्हाला यायला. 1-1:30 वाजले असते, म्हणजे तिथे येसवर आम्हाला 1 वाजलंच. 1च्या आधी थोडासा आलं असतं ना. तर मग आता बघा, आता आणखीन गर्दी होईल तिथे, खूप गर्दी होईल आता तिथे. हळूहळू ना मग खूप गर्दी होईल तिथे. आणि खरं सांगू का, प्रसाद कुठलाही असो, महाप्रसादाला जी चव असते ना ती आपण घरी काही टाका आणि कसंही करा, पण ती चव मात्र त्याला येत नाही. एवढं मात्र नक्की आहे की महाप्रसादाला इथलं कुठलाही महाप्रसाद असतो तो, त्याची चव काही और असते. कारण प्रसाद असतो तो शेवटी देवाचा प्रसाद असतो, त्याच्यामुळे त्याची चवच काही वेगळी असते. साधं पिठलं भाकरी, मसाले भात होता आणि शिरा एवढाच प्रसाद होता. पण आता बघा त्याची चव इतकी छान असेल ना. आम्ही तिथे खाल्लाच नाही ना, आता घरी गेल्यावर खायचे. पण महाप्रसादाची चव काही वेगळीच असते आपण म्हणतो. पण कारण सगळं ते टाकून केलेलं असते. खरं काय माहिती नाही मला, पण महाप्रसाद कुठलाही असो तो, त्याची चव काही छान असते आणि वेगळाच लागतो तो प्रसाद. घरी पण मी शिरायचाच नैवेद्य केला आज, कारण घरी कोणी नव्हतं आज. मुलगा बाहेर गेला आहे आणि यांना एका ठिकाणी पूजा होती, त्याच्यामुळे ते तिथे गेले. मग घरी जेवायला कोणीच नव्हतं, मी एकटीच होती. म्हटलं मग जाऊ द्या, महाप्रसाद इथला मला घ्यायचाच होता. म्हटलं मग इथला महाप्रसाद आणि घरी थोडा शिरा भाजला नैवेद्याला. यांना थोडा नाश्ता पण झाला आणि नैवेद्य पण झाला माझा. आता काही घरी जायचं आणि जेवायचं. नाहीतर माझी जेवायची वेळ 1:30 वाजतोच जेवायला, 1-1:30 होतोच जेवायला. आणि काय प्रश्न नाही, बरोबर जेवायच्याच वेळेवर. आता आम्ही 12:30लाच निघालो. आम्ही फार लांब नाही आहे, जवळ आहे. 12:30लाच निघालो. हळूहळू चालत म्हटलं तीच वेळ होते ना, म्हणून चला आता जाते घरी. चला आलो आत्ता घरी. आमच्या इथलं गजानन महाराजाचं मंदिर कसं वाटलं तुम्हाला सांगा बरं का मला ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा, मंदिर कसं आहे ते सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करा की माझे ब्लॉग तुम्हाला आवडतं आहे काय. बाय.